सकाळचे 6 वाजलेत. मी एकटा भूतासारखा उठलोय आणि हाऊसबोटचं डोअर आहे हे उघडून मी आता बाहेर जाईल आणि बाहेर भयंकर थंडी आहे तरी पण मी जाणार आहे. सो बाहेर येऊन इतका छान व्ह्यू आहे, सगळे असे डोंगर दिसतात आणि हा बाबा फिशिंग करतोय आय गेस, का गाळ काढतोय काय माहिती, नाही फिशिंग करतोय. आणि हा मुलगा अजूनही दिसतोय पण इथे मला खूप थंडी वाजती. हा जो माणूस आहे ना हा ॲक्च्युली गाळ काढतोय पूर्ण बॉटम मधून. हे बघा पूर्ण असा जोर लावून त्या मोठ्याशा बांबूनी हे बघा हाताने काढला गाळ. सो आमच्या दोघांचे झालं आवरून. मी आतून थर्मल आणि वरून हा स्वेटशर्ट घातला आहे, खाली जीन्स आणि माऊनी हे हुडी टाईप घातलं आहे आणि विथ फॅनी छोटीशी. सो आम्ही आता इथून निघतोय, तिकडच्या बोटमध्ये जातो आहे कारण सगळ्या ब्रेकफास्ट चहा वगैरे सगळं त्याच बोटमध्ये येणार आहे. सो आता इथून फक्त लागणार आहे तेवढं सामान घेऊन जातो आणि तिकडून डायरेक्ट सगळं नाश्ता वगैरे करून चेकआउट करतो कारण आम्ही जे सगळ्या बॅग्स वगैरे सगळ्या पॅक करून झाल्या आहेत. आता पटकन निघतो, भूक लागली आहे कारण खूप जास्त. तो आम्ही बसलो इथे ब्रेकफास्टला. याच्यात आहे अंडा, ह्याच्यात आहे ब्रेड टोस्टेड, ह्यांनी सगळं सँडविच ठेवले, ह्या चहा आहे आणि हे लोक आत्ता येतात नाश्ताला. या पटकन, भूक लागली आहे. मी आलो, सगळ्यांना काय आलो. मी कुठे बसू, मी इथे. आपला पोनी आहे, सगळं सामान घेऊन. A few moments later. हेलो दोस्तों, तो मैं करंटली आई एम इन श्रीनगर डाल लेक. A few minutes later. हॅलो, मी आहे श्रीनगर डाल लेकमध्ये आणि हा आहे घाट नंबर 17. आता ताई तिथे व्लॉग करते आहे, व्लॉग करायला शिकते ॲक्च्युली, अशी व्लॉग करत चालली आहे ताई. सेल्फीचं केल्यावर परत हे कसं करायचं, ऑप्शन नाही येते. झालं, हे बघा ही मम्मी आहे, हे पप्पा आहे, ही ताई आहे आणि हा मी इथे आहे आणि ही ताई आहे. सिंपल आहे ना, सेल्फी मूड नाही तसं नाही होत. बघूया या क्लिप नंतर मी ताईने काय शूट केलं ते टाकतो आणि मग ताईने कसं व्लॉगिंग केलं आपण ते याच व्हिडिओमध्ये बघू. गुरु 12 seconds later. मी आहे श्रीनगर डाल लेकमध्ये आणि हा आहे घाट नंबर 17. या शिखरा आहेत आणि आपण इथे 1 तासाची शिखरा राईड करू शकतो. आणि ही आहे आमची आजी आणि हा आहे आमचा पूर्ण ग्रुप. इथे चालू आहे आईची शॉपिंग. काय ग घेते? दे दो भैया, दादी है कभी शॉपिंग नहीं करती. दादी है आज के
आता हे आमचं लगेज वर चढवतायत. कसं वाटतंय तुम्हाला लगेज उचलून? दुनिया का बोझ हम उठाते हैं. सो आम्ही थांबलोय या मस्त अशा पहाडांच्या मध्ये एका वाणी हॉटेलला आणि इथे काही करणार काय काय करू? आम्ही सोनमर्गला चाललोय आणि आता इथे एक हॉल घेतलेला आहे फॉर टी अँड कावा. सो दिस इज वाणी हॉटेल अँड रेस्टॉरंट ऑन द वे टू सोनमर्ग अँड दिस इज ब्युटिफुल पहाड. लवकरच आपण सोनमर्गला जाऊ आणि तिकडचं तुम्हाला आम्ही सगळं दाखवूच. तोपर्यंत स्टे ट्यून. हा मी एकाच उपाय आहे. काय आहे? असं डोलायचं. हा. थंडी नाही वाजत. थंडी नाही वाजत. बर्फ पण गाण आहे. वाव किती सुंदर आहे. आणि आम्ही इथे खूप असं ट्रॅफिक जॅम आहे. पूर्ण ट्रॅफिक जॅम आहे. सो आम्ही रस्त्याच्या मध्ये थांबलोय. पण मी ताई आणि पंकज दादा आम्ही तिघही चालत चाललोय. म्हटलं असंच एक फेरफटका मारू. आणि हे खूपच जास्त सुंदर दिसतंय. आणि हा इथून व्ह्यू तर किती अप्रतिम आहे. वाव, जस्ट वाव, खूप सुंदर आहे. सो आम्ही चालत चालत अजून थोडं पुढे आलो आणि तुम्ही पाण्याचा आवाज ऐकू शकता. इतका छान पाणी आहे. निळशार पाणी आहे. त्यात छान पूर्ण बर्फ वितळून जो क्रिएट झाला आहे त्याचं हे पाणी आहे. आणि आम्ही इथे त्या ट्रॅफिक जामच्या मध्ये काही ऑप्शन नाही आहे म्हणून इथे येऊन थांबलो आहे. आणि आय डोंट नो हे काय आहे बट इथे ना असे हट्स दिसत आहेत. लोक पण राहतात कारण फुटमार्क्स आहेत तिथे. ही आमची गाडी आहे. ही इथे. हे माहिती होतं आम्हाला नाही बसू देणार आहे. त्यांनी मुद्दाम तिथे गाडी थांबवली आणि आपण जसं आलो तेव्हा पुढे घेतली. ड्रायव्हर मजाक किया. अब किधर जाओगे? अरे गाड़ी थाम रे बाबा. ए इंग्लैंडिया. चल 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 जाऊ पुढे. चल चल चल. अब कहाँ जाओगे? जितना वेट कराओगे. सो आम्ही पोहोचलो आता सोनमर्गला. करेक्ट. हां. सो सोनमर्गला पोहोचलो. इथे आम्ही शूज केले आणि इथे कुठेतरी ताजमहल ग्लेशियर बोलतोय तो. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. मला वाटतं मी चुकीचं बोलतोय पण स्टील तो बोलला की वरती ताजमहल आहे असं. आणि ते स्नो मोबाईलनी त्या स्नो बाईक जी आहे ती स्नो बाईकनी घेऊन जाणार आहे. आणि वर जाऊन ते एका पॉईंटला सोडतील. तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ फिरा आणि मग नंतर खाली या असं बोलतील. म्हणजे खाली या तुम्हाला तुमचं खेळून झाल्यानंतर. सो हे असे सगळे शूज वगैरे घालून आम्ही प्रेप करून मग आम्ही वर जातो आता. सो आम्ही चाललोय आता स्नो मोबाईलवरून. आम्ही 7 जण आजी गाडीतच बसली आहे कारण तिला बिचारायला नाही येता येणार वर तिकडे. आय गेस ह्या ग्लेशियरला कुठेतरी घेऊन जाणार आहेत ते वरच्या एका पॉईंटवर.
चिडला की तो म्हणाला ये बहन आप होती तो 1500 देते ये बहन है इसलिए 1100 बोला. माझ्यामुळे 1100 झाले, कळलं? नाहीतर नसतेच झाले एवढे. इथं दिले ना रेट लिस्ट फॉर ई कार्ड, ते बघ त्याच्यावर काय लिहिलंय का नाही काय बघ बरं. नाही लिहिलं का ती हे नुसती आहे पर्ची. सगळे गेले, आता माझी बारी आहे. चलो पण थांबली आहे. अच्छा, तो हे आहे इथलं ताजमहल. वाटत नाहीये पण आहे ताजमहल. आणि पीछे मेल्ट हो रहा है ना बीच में से. अच्छा, अंदर नहीं जा रहा हूँ, देख रहा हूँ खाली. जल्दी से निकल सकते. अच्छा, ऐसा है क्या? तुरंत जाओ, भागो, ये मेल्ट हो रहा है. तुरंत भागो. ये बात. सो मी चालत चालत आलोय. मम्मी खाली थांबली आहे, आजीचं गाडी थांबली. आम्ही 5-6 जण चालत आलोय. माऊ, पप्पा, मिकुताई, पंकजाला आणि ताई तिथे मागे. सो हा आहे ग्लेशियर. त्या ग्लेशियरचं नाव आठवत नाही मला. त्या तिथे बोर्ड आहे, पण त्या बोर्डवर मी जाऊन परत एकदा इथे खाली मेन्शन करेल त्या ग्लेशियरचं नाव. आणि इथून ही अमरनाथ यात्रा चालू होते. 60 डिग्री 45 डिग्री येईल ना, तेव्हा समजेल किती. आम्ही आता सोनमार्गला आलेलो आहोत. ड्रॉप पॉइंट पासून वरती चढत आलोय. आमच्या मागे खूप लोक लागलेली स्लेजवर जाऊया जाऊया म्हणून, पण आम्ही डिसाईड केलं की आपण चढत जाऊया. सो आम्ही आता पहिल्या पॉइंटला आलोय, जो आहे ग्लेशियर. जो अजिबात ग्लेशियर वाटत नाहीये, पण आहे छान ऍक्च्युली. मला फक्त ॲव्हलांच बघायचं आहे, पण मी ॲव्हलांच मध्ये आलो तर मरून जाईल. सिंपल आहे. हे बघा, हे असं आहे ग्लेशियर, विच इज नॉट अ ग्लेशियर. सो आमचं सगळं झालं, रील्स फोटोज वगैरे सगळं काढून झालं. नजारे वादियों का मजे लिए हम लोगों ने. करेक्ट. हे सगळे नजाऱ्याचा मजा घेऊन आम्ही आता परत वाटेस निघालोय. आणि परत वाटेस याला मी रील काढायला सांगितलं होतं, पण याने काढला नाही. इफ यू कम हिअर 200-250 bucks, but when you worth it. Look at the final product, the happiness is beyond the 250 or गुलमर्ग. 500 rupees. मी गुलमर्गला काढणार मग. अरे इथे पण काढायचं नाही का? नाही इथे काढायचं तिकडं. डन. हेच पुण्याला काढायला गेलं तर 500-600 रुपये घेतात माझ्याकडनं. काय सांगतोस? आणि तरी ही क्वालिटी नाही आहे. हा डन भाई. येणार तर रील काढा. मी नाही काढला, ह्यांनी काढला, ह्यांचं ऐकून काढा. सो मगाशी जे मी विसरलो होतो, हे ताजवास ग्लेशियर आहे. पप्पा कसं वाटतंय? फार छान, मस्त. पप्पा आमचे सगळ्यात जवान आहेत, सगळ्यात पुढे चालले, इथपर्यंत पोहोचले पण. आणि आम्ही सगळे इथल्या इथेच आहोत. बघा मी इथे आणि हे लोक दिसत पण नाही आहेत. आम्ही इथे दोघं इथे आहेत, पप्पा तिथे पोहोचले पण. मग केवढी प्रॅक्टिस असेल त्याला.
ते बघ कसलं स्पीडने गेलाय तो. उडी मारली त्यांनी, ते ठोकला. पहिले बघू दे घसरताय का. घसरणार आहे. हो घसरणार आहे. ती ब्रेक मारत चालली आहे. तू बिना ब्रेकचं जमव. हे ताई उठ, ताई उठ, पायवर घे. हे उलटी झाली. आता मी सर का मी खाली आलोय आणि इथे एवढी मोठी अशी रांग आहे या स्नो मोबाईल वरून जायसाठी. सो आय डोंट नो आता किती वेळ लागणार आहे, बट आय होप लवकर मिळेल, कारण आता 5:30 झालेत आणि तिथे पोहोचायला भरपूर वेळ लागणार आहे. ओके, सो वन मोर थिंग. तर इथे काय हे लोक करतात माहिती का, हे जे सगळे दिसतात ना, तर हे एक्स्ट्रा पैसे घेतात आणि इथे फिरवून येतात. आणि असे काही लोक मध्येच लाईन मध्ये घुसून जातात आणि मग त्यानंतर इतकी मोठी लाईन आहे इथे आणि तरी खूप लोक आहेत जे लिटरेट आहेत, ते सुद्धा मध्ये घुसतात आणि आपल्या पुढे निघून जातात. आणि त्यांना बोललं तर काय रिझन्स असतात त्यांचे. सो फायनली डन अँड डस्टेड. मज्जा आली, सगळे कापतायत. आणि आता मी शूज काढून परत गाडीमध्ये बसतोय. पंकज आणि पप्पा येत आहेत, त्यांना दुसऱ्याच गेटवर सोडलं, आम्हाला इथे सोडलं, तर आम्ही इथून पटकन आलो. त्यांना त्या गेटवर सोडलं जिथून आम्ही चढलो. सो आता पटकन आम्ही गाडीत बसतो, कारण भूक पण लागली आता, कारण दुपारी पण काही जेवलो नाही आम्ही. लाइटिंग लागली इथे. बंद हो गया. बोले देख के आओ, इसलिए देख नहीं सकते क्या बस? हाँ नहीं ठीक है, देख लेंगे. तर आता आम्ही इथे आलो शॉपिंगला, पण इथे सगळं बंद आहे, कारण ते बंद करून गेलेत. भरपूर मोठा. ये कैसा है? 550 भैया. और वो रनर कितने के? 550 वो रनर आम्ही घेतलाय चहा. इथे एक छोटासा चाय ब्रेक घेतलाय संध्याकाळच्या 7:30 पावणे 8 वाजता. सो हे चहा पिऊन आम्ही पटकन निघू. सो हे आहे आमचं आता ऑलमोस्ट 3 नाईटचा स्टे इथे आहे. हॉटेल डाऊनटाऊन आणि हे दिसायला तर खूप छान आहे. दिस इज 4 स्टार प्रॉपर्टी. सो ही जी पूर्ण लॉबी आहे एंट्रन्स आणि तिथपर्यंत ह्याच्यापर्यंत आमच्या चौघांच्या 4 रूम्स आहेत अशा. आणि ही आहे आजी आणि आमच्या मिहिकाबाईंची रूम. तर मिकुताईची रूम. सो इथे कबर्ड आहे जस्ट एंटर केल्या अँड इथे एक फ्रीज आहे जो सगळ्यांनाच दिलाय. इथे त्याने थोडेसे ते चहा वगैरे जे काय असतं ते. एक मोठासा मिरर, एक टेबल लॅम्प, TV, आजी रूम मध्ये. मिकुताई छान आहे ना? मस्त आहे. मस्त हीटर लावून एकदम मस्त. अच्छा याला पण हीटर आहे राईट. हा. हीटर लावून. आणि इथून एंट्री केल्या केल्यास एक वॉशरूमचा डोर आहे जिथे छान बेसिन, एक मिरर, हे थोडेसे टॉयलेटरीज आणि हे एक वॉश एरिया आणि हे मेन काम इथे होतं. सो ही आहे माऊची, माझ्या लाडक्या माऊची आणि माझी रूम.
सो इथून एंट्री केली की राईट साईडला आहे एक कबड आणि खाली थोडंसं जागा आहे. काहीतरी वाचतंय मग काय केलंस तू? ओके डन झालं. सो सर मी बाजूला हो जस्ट थोडासा. हे मावचे नवीन घेतलेले हेडफोन्स आहेत. इथे त्यांनी केटल कप अँड सगळं चहा बस आणि कॉफी बनवायची सामग्री. इथे TV दिलाय. इथे विंडोज आहे तर मी आता काय उघडणार नाही. 2 चेअर्स बॉटल्स. हा एक छान असा मोठासा बेड आहे. त्याच्या बाजूला टेबल लॅम्प्स अँड हा इथे बाथरूम आहे. असं इथे एक मोठासा मिरर. अजून एक माऊला इथे तयार व्हायला काही टेन्शन नाही. माऊ आरामात तयार होऊ शकते. अँड इथून आत आलो की एक मिरर जो की माऊ हा असं मेकअप करायला यूज करू शकते लाईक दिस. और हा एक मिरर. अजून एक इथे सगळ्यात मेन काम जे होतच. देन इथे एक बेडिंग एरिया आणि इथे एक बाथटब आणि इथून बेडरूम आणि इथे माऊचं चालू झालं लगेच. सो आम्ही चाललोय आता डिनरला आणि 4th फ्लोअरवर आहे डिनर. सो इथे हे हॅलपिनो चीज पॉप्स, बटर राईस, कश्मीरी दम आलू, दाल मखनी, टोमॅटो कॅप्सिकम असॉर्टेड ब्रेड्स, मटर पनीर. पप्पा तुमचं दम आलू आहे कश्मीरी दम आलू आहे तुमचं फेवरेट. तंदुरी चिकन, देसी ढाबे का चिकन करी. मस्त दिसतोय यार जेवण. स्वीट में क्या है? स्वीट में क्या है? शाही खीर. नाईस. जेवण तर छान दिसतंय. सो इथे चिकन तंदूर एकदम अशी छान टेस्ट आहे. जास्त काही ओव्हर असं काहीच नाही आहे. परफेक्ट टेस्ट आहे याची. आणि ही चटणी आहे मिंट चटणी. ही पण खूप सुरेख लागते याच्याबरोबर. सो मी घेतलं आहे चिकन करी, रोटी. मला हे खूप आवडलं. हॅलपिनो चीज पॉप्स का काय येते. थोडंसं टेस्ट घ्या करायचं म्हणून पनीर घेतलं इथे. आणि मग तिथे मागे खीर आहे ती ट्राय करणार आहे. बाई कशी खाती आहे हावरी विकत आहे. सो वाव हे किती छान केलं डोम. आणि इथे टेरेस आहे. वाव इथे बसू. हा इथेच बसू. अरे हे बघ वर काय आहे. काल आपण पाहिलं ना. तेच आहे का? काल लेक पासून पाहिलं. दल 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 ग ताई दल. दल लेक पासून ते दिसलं ना. आणि ते ताज हॉटेल आहे. हा करेक्ट. सर ताई